पहिल्या प्रगतीपथावरती हेमंत पवारला आपण पाहतोय, युवा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर होत असते. या सीझनमध्ये आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे हेमंत पवारला आपण पाहतोय. ओहो काय झेल आहे, आता मात्र परतावं लागेल. समीर भगत बॅक टू डकआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सुमितला आपण पाहतोय, न्यू बॅटर सुमितला आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती आलेत. मनुष्य एकदा सुमित आला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार. एका बाजूला श्री गणेश मानकिवली आणि त्यासमोर फाईट करत असताना जांताराचं बदलापूर गाव ही मॅच आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आपण सज्ज व्हायचं आहे आणि या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. प्रत्येक टोपले त्यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतो यावेळेस फुलरलेनचा बॉल होता. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुमित आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फेस करतील. पुढे एकदा पाहावं लागेल यावेळेस मैदानावरती घडलंय का. बोर्ड नंबर 1 मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा बॉल ऑफ नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर आलेत आणि एक धाव मिळते. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जे सिंगल डबलची गरज आहे तेच मात्र प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 2 धावा फलकावरती आहेत. 2 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 आणि 2 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. एकदा बॉल तयार. यावेळेस पाहावं लागेल लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त मदतीने धावफलक जो पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. शांत संती गती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गौरव मात्रे मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ करवई. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट अबोर्ड द विकेट. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केले. ऑन साईडला फिल्डर नाहीये आणि इथे मात्र बॉलला पाठवलाय. 1 बाउंड सीमा पार आलेला हा चौकार. सुखी सोन्याची रे सुखी सोन्याची. संजीवनी देण्याचं काम केलंय स्कोर कार्डला. धावफलक जो पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. कुठेतरी गरज होती या चौकाराची, तो चौकार नक्की झालाय. रन मशीन का म्हटलं जातं, तुझं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटर तयार मैदानाच्या आतमध्ये. गौरव राईट अबोर्ड द विकेट. हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्यावेळेस चांगली गोलंदाजी कमबॅक केलं मी तर म्हणेन. थोडंसं यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवरती. 7 अबोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. हे पण पवार होते आणि फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या. थोडंसं जर पाहिलं तर लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करेल का. चला बघा, विनंती असेल टायमर ऑन आहे याची देखील नोंद घ्या. दोन्ही टीमला विनंती असेल बघा, टायमर ऑन आहे. 4 षटक तुम्हाला अगदी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची याची नोंद घ्या.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मयूर जाधव आलेत. फायटर जेट ऑफ शिरगाव म्हणजे याची ओळख आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वर आउट बाद. येस अंपायर सांगत असताना लाईट्स ऑन करायच्या आहेत. विनंती असेल फ्लड लाईट्स आपण ऑन करा. विनंती असेल. येस बघा रणजित माळी विनंती असेल आपण लाईट्स ऑन करा. येस बघा रणजित आपण लाईट्स ऑन करायचे आहेत. विनंती असेल. ओके करतात. क्या बात आहे. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. शिरगाव का म्हटलं जातं त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये येत असताना महत्वाची विकेट जरूर कॅरी केली आहे. पुन्हा एकदा बॉलर रेडी. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेट. पाटर 3 आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्लोज कॉल होता. बन्नाट वेग आहे बॉलवरती तर तू लाईन करा पाहायला मिळते. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने दाखवलं तो पोहोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. टप्पा सुरेख आपल्याला जरूर पाहायला मिळतो मयूर जाधवचा. कारण की जर पाहिलं तर बराचसा अनुभव त्याच्याकडे जरूर आहे आणि आता देखील ती छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये जुना जनता खेळाडू तो देखील आहे मयूर जाधव. अष्टपैलू खेळाडू आणि आता मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. शिरगाव संघ म्हटलं तर एक नावाजलेला संघ तो देखील आहे. परंतु समोर देखील गावदेवी आहे. खरवई कुठे छोटं आहे ते नाव देखील फार मोठं आहे. सध्याच्या घडीला इन्फॉर्म चर्चेत असलेला संघ आणि ट्रेंडिंगला असणारा संघ म्हणजे गावदेवी खरवई संघ. यावेळेस पूल केलाय. आल्या दाखवून दिलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला आलेला हा सिक्सर षटकार. अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना दिनोला आपण पाहतोय आणि ते काम त्याचं आहे आणि आता देखील करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यावेळेस लाईव्ह अपील केली आहे आणि यस धक्का लागत असताना आता मात्र बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. फलंदाज बॅक टू डकआउट बाद.
मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. काढताना प्रत्येक गोलंदाजाला जो दाखवतो तारे सितारे त्याचं नाव बादल सवारे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये तो देखील आहे आणि आता देखील इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतोय. बादल सवारे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इनॅट नंबर 5 वरती आपण पाहतोय. बादल आलेत. पंधरा धावा फलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते गावदेवी खरवैया संघाची 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती फ्लड लाईट देखील ऑन झालेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. एक चांगलं दृश्य आहे. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय हे फिल्डर पूर्णपणे अजय भवानी शिरगाव संघातून फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. टू मॅच राईट अमोर द विकेट. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आज. टप्पा जरूर चांगला पाहायला मिळतोय. मयूरच्या माध्यमातून जर विचार केला तर टप्पा सुरेख पाहायला मिळतो आणि धावफलक पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. मयूर जाधव बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. बॉलर रेडी आहे. राईट अराउंड विकेट. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय. सीमा पार आलेला हा पाटमधून चौकार. टीम मीटिंग करू नका. शिरगाव संघ विनंती असेल. 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. विनंती असेल. चला टीम मीटिंग करू नका. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 20 धावा धावफलकावरती आहे. 20 ऑन बोर्ड. ट्रॅकवरती सज्ज झालेत. पूर्णपणे जिम्मेदारी टीमची सातत्याने असते आणि आता देखील जिम्मेदारी आहे. आपण पाहतोय सुंदर फक्त गॅप्स ऑफ सिलेक्शन ढकलण्याचं काम केलं. कव्हरच्या दिशेने एक धाव कंप्लीट होत्या. सुमित आता स्ट्राईक एंडला आलेत. सुमित आणि बादल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. हे पेअर आपण पाहतो खरं आता शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे आणि स्पर्धेच्या घरात अर्थाने आपण पाहतोय आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय सागरजी देशमुख साहेब या स्पर्धेचा जरूर आनंद घेतात. नंतर स्वप्नील आहेत तिथे तिच्या समेत. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलक पोहोचले तब्बल 21. 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकदा बॉल तयार. सागर इरमाली बॉलिंग ट्रॅकवर. राईट अमोर द विकेट. हवी स्लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला. लॉंगच्या दिशेने फिल्डर आलेत आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड. एक सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय. बून बूनचे सागर बनत आहे. तसंच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचा केस चालू आहे. नेक्स्ट बॉल तयार. फुटवरचा इस्तेमाल करण्याचा प्रयत्न. अगदी यावेळेस आपण पाहतोय बॉक्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. टॅप मारला होता आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचलाय 23. 23 ऑन बोर्ड. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. ओव्हर द कव्हर्स आलेला हा OTT ओव्हर द टॉप षटकार. सिक्सर.
चमत्काराने धावफलक पोहोचलाय 29 ऑन बोर्ड. तर आता ही स्पर्धा आमचे मित्र अर्थातच व्हॉइस ऑफ खरवई, व्हॉइस ऑफ बदलापूर, तर आता ही स्पर्धा थेट डेहराडूनवरून ही स्पर्धा पाहतात आणि या संपूर्ण गावदेवी खरवई संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या वतीने देखील आले. श्रवणजी तुम्हाळे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लाऊड अपील आणि यस आता मात्र परतावं लागेल. सुमित बॅक टू डकआउट. OUT आउट. बाद. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅच लढवण्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एकोणतीस धावा धावफलकावरती 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. पुढे एकदा यावेळेस आपण पाहतोय ओड नंबर 4 षटक क्रमांक 4 घेऊन आला मयूर जादूला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघाचे यावेळी 4थं षटक ओड नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती फायटर जेट ऑफ शिरगाव मैदानाच्या आतमध्ये. राईट अराउंड विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 20 प्रिजममध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 1 धाव मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून जर अजून 20 ते 25 धावा आल्या तर थोडंसं मॅचमध्ये चुरस सुरू आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु कमबॅक करेल का, पलटवार करेल का टीम खरवई संघ पाहणं गरजेचं राहील. थोड्याशा धावा आपण पाहतोय कमी पाहायला जरूर मिळतात. बॅलन्स सामना आहे. बॉल ऑफ द यार पुणे एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला आहे त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये अंशुल आहेत तिथे डीपमध्ये. बॉलला उचललंय फेकलंय तोपर्यंत 1 धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते आणि त्याला इम्पॉर्टन्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना दोन्ही बॅटर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना बादल सवारेला आपण पाहतोय आणि न्यू बॅटर ओमकार आपण पाहतोय. ओमकारचा जर विचार केला तर हार्ड हिटर बॅटर आहे आणि संकटमोचक जी कामगिरी तो करत असतो आणि आता देखील तीच कामगिरी करावी लागेल. स्लोवर गतीचा बॉल आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे जज करतायत चुकी घडणार नाहीये. अंशुलनी टिपला जाईल आणि संपुष्टात आलाय फलंदाज बादल सवारेचा खेळ. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इनट नंबर 7 वरती मनीषला आपण पाहतो. आज अजय भवानी शिरगाव संघ एक वेगळ्या ऊर्जेने मैदानात जरूर उतरलेत. एक चांगली बॉलिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळते. आज कुठल्या प्रकारची फिल्डिंग चुकी झाली नाही आहे आणि चांगलीच यावेळेस फिल्डिंग बॉलिंग असेल एफर्ट्स पूर्णपणे देतात प्रत्येक खेळाडू. परत या राईट आर्म राऊंड विकेट नेक्स्ट बॉल. त्यावेळेस देखील आपण पाहतो आल्या मागे खेळलाय. फिल्डर धावतात आणि फक्त रातील धावत बॉल जाईल सीमा पार आलेला हा मनीषच्या बॅटमधून चौकार.
विचार केला लेट आला परंतु थेट आला. व्हेरी एंट्री लेट आहे लेकिन सबसे ग्रेट आहे असं बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टॉप गिअरवरती अगदी बॅटिंग करत असताना 35 धावा धाव फलकावरती 35 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय त्याच दिशेने फटका सजवायचा होता. फिल्डर होते थोडंसं फंबल जरूर झालेत आणि एक धाव मिळेल. चिकी सिंगल कंप्लीट एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. ओड नंबर 4 ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहेत. शेवटचा जर विचार केला तर बाबा आम्हाला सांगित असताना शेवटचे 7 बॉल अजून उर्वरित आहेत या सत्रामध्ये. पहिल्या इनिंग मधील शेवटचे रिमेनिंग 7 बॉल लेफ्ट आहेत. पुन्हा एकदा मयूर जाधव म्हणजे ट्रॅकवरती शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला. आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. थोडंसं फंबल जरूर झालेत आणि बॉलला चांगलं कलेक्ट केलंय फेकलंय तोपर्यंत इथे मात्र एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 37 ऑन बोर्ड. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन बोर्ड. करत असताना टीम श्री गणेश मानकिवली आणि त्याच दरम्यान जाणता राजा बदलापूर गाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याचे टॉससाठी विनंती असेल. याच दरम्यान आपण पाहतोय स्वप्नीलजी गिरी ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट दर्जाचे कबड्डीपट्टू हितेश तावडे त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान आपण पाहतोय काल ज्यांच्या वतीनं संपूर्ण रात्रीच्या सत्रामध्ये ATM ऑन होतं सन्मान्य आदरणीय भरतजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. काल रात्री आपण पाहिलं बरेचसे क्रॅश प्राइस त्यांच्या वतीनं जरूर आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती रवीला आपण पाहतोय शेवटचा षटक आहे. यावेळेस आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न 1 हँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कुंदन होते आणि यावेळेस चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक यावेळेस 7वा लागत असताना फलंदाज बाद. अंतराचा बदलापूर गाव कॅप्टन आपण यायचंय. बघा दोन्ही टीमला विनंती असेल या मॅचच्या मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी टॉस केला जाईल मिड इनिंगमध्ये. मिड विकेटमध्ये आपण मिड इनिंगमध्ये टॉस इथे मात्र केला जाईल या मॅचचा. तर विनंती असेल आपण यायचं आहे टॉससाठी आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपण येताना नक्कीच ऑफिशियल नोंद प्रथमतः आपण करायची आहे. आल्यावरती जी एंट्री फी आहे ती जमा करा. नंतर टॉस केला जाईल याची नोंद घ्या. एकदा बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गॅप्स ऑफ सिलेक्शन. फिल्डर आले डीप मधून मोहन आहेत तिथे आणि फिल्डिंगला जवाब स्टॉप केल्या बॉलला एकच धाव मिळेल. पंकज बोले आलेत सध्याच्या घडीला इन्फॉर्म खेळाडू आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे पंकज. फिल्डिंग मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा आणि अखेरचं षटक आहे. एका बाजूला जर विचार केला तर बॅटिंग करत असताना हाणामारीचं षटक आणि बॉलिंग करत असताना निर्णायक षटक आहे. परंतु कोणाच्या बाजूनी मॅच जिंकणार ते अजून सांगता येणार नाही आहे कारण की पहिलं सत्र आपण पाहतोय इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ आहे. पुढे एकदा बॉल तयार. रवी फुल टॉस बॉल होता फ्लिक केलाय. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आलेला हा 1 बाउंस सीमा पार चौकार 4. येस बाट्रा टीमचा रिव्ह्यू आहे. पहिला भीमरसाठी चेक केला जाईल जरूर. म्हणजे संपूर्ण टीम आपण पाहतो चांगलं वर्क करतात. टेक्निक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून. चला येस थर्ड अंपायर ते आहेत आमचे कुणालजी भोईर
अर्थात सनी बोहिरे ते आहेत, चेक करतील जरूर. पूर्णपणे आपण पाहतोय चांगलं कॅमेरा वर्क. सनी बोहिरे चेक करतात पूर्णपणे. डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरच पोहोचेल. दूध का दूध पाणी का पाणी, फेअर डिलिव्हरी आहे. तसं नक्कीच पूर्णपणे आपण पाहतोय खाली बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर हाईट फॅक्टर पूर्ण डिपेंड करतो स्टम्पच्या अगदी. यावेळेस पूर्णपणे आपण जर पाहिलं तर खाली बॉल ट्रॅव्हल होणार होता, परंतु त्या बॅटरने तिथून मात्र पिक केलं बॉलला. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल जे सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 42 धावा धाव फलकावरती आहे. 42 ऑन बोर्ड. तब्बल 42 धावा धाव फलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल रवी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सरदार भन्नाट वेग त्याला देखील आहे. यावेळेस देखील फ्लिक केलंय. ऑन साइडला फिल्डर आहेत, परंतु चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये. बॉल पाठवलाय सीमा पार आलेला अजून एक षटकार, सिक्स. आतापर्यंत 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. चला स्पीडअप करा. जय भवानी शिरगाव संघ वेळ घेऊ नका बघा, टायमर ऑन आहे हे देखील लक्षात ठेवा. शेवटचा बॉल 1 टू गो. चला स्पीडअप करा. पहिले सत्र आपण पाहतो. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल, पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतो आणि त्यामधील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत, स्टॉप केल्या बॉलला. मोहन पाटील तिथे होते आणि यावेळेस आपण पाहतोय धक्का लागत असताना. टोटल अंपायर किती धावा आहेत? $49 आणि 50 धावांचं लक्ष्य, हे 50 धावांचं टार्गेट सेट केलं टीम जय भवानी शिरगाव संघासाठी. हे सलग टॉस इथे मात्र केला जाईल. चला जांताराजा बदलापूर गाव कॅप्टन चला या टॉससाठी, आणि त्याच दरम्यान फाईट करेल श्री गणेश मानक्युली संघ. इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. येस भरत दादाने मी विनंती केली, आपण आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. भरत राऊत साहेब इथे उपस्थित आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक. त्यांच्या शुभाचे मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जातोय. एका बाजूला जांताराजा बदलापूर गाव, तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला चर्चेत आणि ट्रेंडिंगला असलेला संघ म्हणजे मानक्युली संघ, श्री गणेश मानक्युली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जांताराजा बदलापूर गाव आयोजक हा संघ आपण पाहतोय. घरचा संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ. टॉस झालाय आणि नाणेफेकी जिंकली टीम जांताराजा बदलापूर गाव या संघानं, आणि निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच थोड्याच वेळात पोहोचेल. हा नक्कीच. याच दरम्यान आपण पाहतोय विकासभाई पाल यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चला यस दुसरं सत्र चालू होतं.
सामना आपण पाहिला, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 49 धावांवरती गावदेवी खरवई संघ थांबला आणि 50 धावांचं आव्हान इथे मात्र समोर टीम जय भवानी शिरगाव समोर उभं केलं आहे. 50 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलेलं आहे. 52 विन, येणारे 30 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सलामीर जोडी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सागर इरमाली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोहन पाटील. सागर इरमालीला आपण पाहतोय द रन मशीन ऑफ शिरगाव मैदानाच्या आतमध्ये एंटर होत्या आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोहन पाटीलला, रातक कातील मोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीर जोडी A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे जय भवानी शिरगाव संघाकडून. समोर देखील आपण पाहतोय गावदेवी खरवई संघ. बल 50 धावांचं आव्हान आहे, 50 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. दुसरं सत्र चालू होतंय आणि सागर इरमालीला आपण पाहतो आणि मोहन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मशीन ऑफ शिरगाव अर्थात सागर इरमाली आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मोहन पाटील. तो की कातील मोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आज पाहतोय. त्यांनी शिरगाव संघ उपस्थित झाला. संपूर्ण टीम आज वेगळ्या ऊर्जाने आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि भरपूर सारे शुभेच्छा असेल दोन्ही टीमसाठी, की दोन्ही आपले जे संघ आहेत मैत्रीपूर्ण लढत जरूर पाहायला मिळते. येस, मॅच ऑन. दुसरं सत्र चालू होते. ग्रीन सिग्नल आला अंपायरच्या माध्यमातून. बॉलर सज्ज आहे. दिनेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. बोलत यार दिनेश वाघ पहिला बॉल ऑफ केल्या, ऑन साईडला टर्न केल्या, मिड ऑनला फिल्डर आहेत आणि डॉट बॉलने सुरुवात केली. ज्या प्रकारे शिरगाव संघाने सुरुवात केली होती त्याचप्रमाणे आता देखील सुरुवात करत असताना गावदेवी खरवई संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. डॉटने सुरुवात जरूर केली आहे. पुन्हा एकदा बॉलर रेडी आहे. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं, राईट अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फिल्डर आहे, जज करतात परंतु पाहावं लागेल जजमेंट खराब नाहीये. आता मात्र परतावं लागेल. द रन मशीन ऑफ शिरगाव परततोय सागर इरमाली. बॅक टू डक आउट. वाद कुंदन आणि मोहनच्या खांद्यावरती आहे. 50 धावांचं आव्हान आहे. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आला, त्यानंतर ही विकेट महत्त्वाची विकेट होती, प्राइज विकेट मी तर म्हणे. आणि जे सागर इरमाली परततोय मैदानाच्या बाहेर, महत्त्वाची विकेट होती आणि त्याच विकेटची मी तर म्हणेन खरवई संघाला आतुरता होती आणि ती विकेट जरूर इथे मात्र मिळवली आहे. पुढे एकदा बॉलत या. नेक्स्ट बॉल ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला. यावेळेस लॉफ केल्या, ऑन साईडला आल्या बॉलला पाठवून दिलाय. सीमा रेखा पार, चौकार. मॅन आपण पाहतोय खरं आता आज आमच्या समय जॉईन होणार आहेत प्रसादजी सवारे सर इथे उपस्थित झाले, त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि व्हॉइस ऑफ खरवई आणि आज त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये जरूर येतोय. त्यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात त्या टीमसाठी. पुरेश एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा पुन्हा एकदा, क्या बात आहे. ऑन साईडला टर्न केलाय, फिल्डर आहेत परंतु रातील फक्त आणि फक्त धावत बॉलला पाठवलाय. बॅक टू बॅक, पहिल्या बॉलवरती ताकद आणि या बॉलवरती नजाकत आलेला हा चौकार.
8 या धावसंख्येवरती 8 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं टीम शिरगावच्या वतीने जरूर पाहायला मिळतात. पलटवार नक्कीच कसं करतात ते नक्कीच शिरगाव संघाला माहिती आहे. पुढे एकदा आपण पाहतोय क्या बात आहे. कव्हरच्या दिशेने आता मात्र फटका सजवायला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिला पहिला बॉल जो कुंदन खेळला होता तो मिड विकेटच्या दिशेने, त्यानंतर लॉंग ऑनला आणि आता मात्र कव्हर्स. ज्या प्रकारे मी सांगितलं की 360 का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सांगून देत असताना कुंदन भोसलेला आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल मोहन पाटील. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग विथ कार्पेट. आपण पाहतो मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल डीप मधून थोडेसे फंबल झालेत आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळ लाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. डबल डिजिट 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्यावरती पूर्णपणे आहे उमेशजी सोनकर, त्यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने आज काल देखील आपण पाहतो त्यांचा संघ इथे खेळत होता. थोडीशी दगदग होती परंतु आज देखील त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या वतीने नक्कीच आंतराचा या संघासाठी जरूर कॅश प्राईज जरूर पाहायला मिळणार आहे. उमेशजी सोनकर यांच्या वतीने जर संघ आज खऱ्या अर्थाने क्वालिफाय झाला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज उमेशजी सोनकर यांच्या वतीने तब्बल नक्कीच असणार आहे. धावा धावफलकावरती वोट नंबर 2 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय अतिशला बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर 360 कुंदन भोसले मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत जरूर केली आहे. पहिला बॉल लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर केट केलाय. क्या बात आहे. काय फटका आहे. लाजवाब प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय आणि बॅट मधून आलेला कुंदनचा चौकार. 4. तब्बल 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. अतिश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. जिम्मेदारी पूर्णपणे अतिशच्या खांद्यावरती जरूर आहे. कॅप्टनने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासावरती सार्थ उतरावं लागेल अतिशला. कारण की जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत पराकष्ट करावी लागेल. गावदेवी करवई संघाला 50 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा यावेळी चुकी गेली ऑन टॉस. क्या बात आहे. नो बॉल आहे आणि नो बॉल वरती आज चौकार आलाय. सोने पे सुहागा यावेळेस आलेला हा चौकार. 4. चौकार आला. फ्रीट आहे. फ्रीट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आहेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेस यावेळेस मानस नाही आहे. एकच धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती जेव्हा येतात तेव्हा आपण पाहतोय खरं तर शुभ संख्या 21 मोदक 21 दुर्वा आणि 21 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने बॅटर आपण जरूर पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय कुंदन देखील परंतु तेही साथ देण्यासाठी मोहन पाटीलला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. फक्त फ्लिक केला ऑन साइडला.
फिल्डर आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक सेर तो दुसरा सव्वा सेर आलेला हा मोहन पाडीच्या बाट मधून चौकार 4. असं पाटील घरात मैदानाच्या आतमध्ये मोहन पाटील पुरुष एकदा यॉकलेनचा बॉल होता, आपण पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव मिळाली बाटकट आणि यस एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 26-26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती, अजूनही 24 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात मित्रमंडळींनी जबवानी शिरकाव्या संघाने जरूर केलेली आहे. 26 धावा धावफलकावरती 26 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 गो. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओर द विकेट. यावेळेस आपण पाहतो फटका फसलाय की काय, आणि यस इथे मात्र फटका फसलाय. आता परतावं लागेल. मिस्टर 360 मैदानाच्या बाहेर जात असताना आता मात्र कुंदन भोसले बॅक टू डकआउट. बॉल आहे. 1 to go. 26 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावला. 26 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग जरूर केली कुंदनने. पूर्णपणे एका बाजूने तलवार लढत असताना आपल्या टीमसाठी नुसते चौकाराची आतिषबाजी जरूर पाहायला मिळाली होती. ॲग्रेसिव्ह बॅटिंग नक्कीच कुंदनने केले, परंतु आता मात्र उमेश पवारला आपण पाहतो इनॅट नंबर 4 वरती आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि उमेश पवारचा जर विचार केला तर कव्हर्स असेल, पूर्णपणे मिड ऑफ असेल, हे स्ट्रॉंग झोन आहे. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग ऑफसाईडच्या दिशेने जरूर त्यांच्या वतीने होत असते, आणि आता देखील तीच कामगिरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक थोडंसं पाहायला जरूर मिळाला. मिडल ऑफ दी बॅट प्रॉपरली आला नाही, आणि ही एक धाव जरूर कंप्लीट होते. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला, आणि 27 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. टायमर ऑन आहे मित्रांनो. गावदेवी खरवई संघ गौरवान टीम बघा, तुम्ही 10 मिनिटं घेतलेले आहेत 2 षटकामध्ये, याची नोंद घ्या. असं बाब्या सांगत असताना 11 मिनिटं तुम्ही घेतले आहेत मित्रांनो. 9 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्या अर्थाने आज बाब्या आमच्या समोर उपस्थित आहेत. स्कोरिंगच्या भूमिकेत चांगली कामगिरी करतात, आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड सजलं जातं. मॅच ऑन. गौरव मात्रे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. प्लॅटफॉर्म खरवई, आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे हा खेळाडू गौरव मात्रे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तो समोर देखील आपण पाहतो मोहन पाटील, उमेश पवार, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लाऊड अपील केली आहे, परंतु डॉट बॉलची सांगता बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. आपण आता मात्र पाहतोय थोडंसं शांतता ठेवण्याचं काम गौरवने जरूर केलेलं आहे, आणि धावफलक आपण पाहतोय स्थिरावलंय 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला, आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. इन ॲक्शनमध्ये सागरजी देशमुख देखील आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅचमध्ये खेळत असताना, कारण की त्यांचा संघ आहे जांताराचा, आणि स्पर्धा देखील त्यांच्या वतीनं जरूर पाहायला मिळते. पाहावं लागेल. थोडंसं आगळा वेगळा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. वाईट बॉल. अंपायर सिग्नल.
फाईटच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुरेश एकदा बॉलर रेडी राईट ऑन बोर्ड द विकेट. यावेळेस आपण पाहतोय पाठची एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. 30 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि अजूनही 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम जय भवानी शिरगाव संघासाठी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि रिव्हर्सचा फटका जर आपण पाहिलं ना, लगा तो बाद नाही तो बरबाद असं समीकरण पाहायला मिळतो. परंतु आता मात्र बरबाद होत असताना हा बॉल आपण पाहतोय खरं तर डॉट झालाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि अजूनही जर विचार केला 14 बॉल आणि अजूनही गरज असेल 20 धावांची. 20 धावांची आवश्यकता आहे 14 बॉलमध्ये. हे समीकरण हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय टीम जय भवानी शिरगाव संघासाठी. लॉफ करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय बॉल खाली राहिला, बॅट वरून स्विंग झाली आणि पूर्णपणे डॉट बॉलची सांगता होत असताना थोडं यावेळेस मी तर म्हणतोय इथे कमबॅक करत असताना टीम गावदेवी खरवई संघ जरूर पाहायला मिळतोय. स्लो अँड स्टडी विन्स द रेस असे सातत्याने म्हटलं जातं. तशीच कामगिरी आता मात्र टीमला साजेल अशी करत असताना गौरव मात्रेला आपण पाहतोय. पुरेश एकदा बॉल तयार. रिव्हर्स अटॅम्प्ट पुन्हा एकदा आपण पाहतोय. आता मात्र नशिबाची साथ मिळाली आहे आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. बाईकच्या स्वरूपात आलेला हा चौकार. 4. ही स्पर्धा आपण पाहतोय टेन क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून जरूर कॅप्चर करण्यात येते आणि प्रत्येक घरोघरात यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतात. परंतु ही स्पर्धा जर आपण पाहिल्या कार्यक्रमाचं थेट प्रेक्षेपण अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, कळंब, म्हसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, त्यानंतर माथेरान, मारळ, पालेगाव, मानेरे, टिटवाळा आणि टिटवाळाच्या सर्व परिसरातील सर्व गावामध्ये ABC केबल चॅनल नंबर 189 सुरू आहे आणि आपण नक्कीच पाहू शकतात. केबल नंबर 189 TV ऑन करा, 189 लावा आणि ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. आणि कौतुक करत इतकं कमी सन्मान्य आदरणीय मनोहरजी माळी साहेब यांच्या वतीने हे आपण पाहतोय काम करण्यात आलं, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभरात आज घर बसल्या देखील आपण पाहू शकतो. ABC केबल आपण पाहतोय चॅनल नंबर 189 या चॅनलवरती ही स्पर्धा आपण पाहू शकतात थेट TV वरती. संपूर्ण प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक गावागावात ही स्पर्धा रंगताना जरूर पाहायला मिळते, कारण की आपली स्पर्धा आहे. जाणता राजा चषक म्हटलं तर एक नावाजलेली ही स्पर्धा आणि सातत्याने नुकतंच आपण जर पाहिलं तर कबड्डीचा देखील महासंग्राम सोहळा त्यांच्या वतीने जरूर पाहायला मिळाला तो महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आणि आज एक क्रिकेटचा महासंग्राम सोहळा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. डावफलक पोहोचलाय 34 ऑन बोर्ड. कौतुक करत इतकं कमी आहे गौरवचं. फक्त आणि फक्त त्यांनी 3 धावा खर्च केल्यात. बाईकच्या स्वरूपात ते 4 धावा आल्या आणि ते सोडून वैयक्तिकचा विचार केला तर 3 धावा त्यांनी आतापर्यंत जरूर खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन गौरवने केली आहे. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो जितेश लिये त्यांचं आगमन झालंय आणि भरपूर अशी त्यावेळेस जर जिम्मेदारी पाहिली स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती जरूर आहे. तर या आपण आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. काल देखील आपण पाहिलं स्टेजवर येण्यासाठी देखील टाईम नव्हता, वेळ नव्हता त्यांच्याकडे. पूर्णपणे मैदानाच्या चौफेर बाजूला लक्ष ठेवत होते, कारण की भरपूर अशी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती नक्कीच आहे. चला या आपण देखील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॉल ऑफ यार ओड नंबर 4 दिनेशला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 16 धावांची गरज. बॉल ऑफ यार लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका सजवला. मिड ऑफला फिल्डर होते सुमित. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता 2 धावा जरूर पाहायला मिळतात. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. धावफलक पोहोचलाय तब्बल 36 या धावसंख्येवरती. अजूनही 14 धावांची आवश्यकता. येणारे 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 11 गेंदे शेष और 14 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. एक बाजू फाइट करते हुए जय भवानी
शिरगांव टीम, तो दूसरे उसके बनाम फाइट करते हुए गावदेवी खरवई। अगली गेंदबाज तैयार, दिनेश वाघ बॉलिंग ट्रॅक पे। हवी फुटटॉस बॉल होता, पाहावं लागेल 9चा कॉल आला अंपायरच्या माध्यमातून, पाहावं लागेल इथे एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि नो+1 DRS घेतला बॉलिंग टीमनं। पाहावं लागेल, चेक करण्यात येईल बेमरसाठी संपार आहेत उपस्थित सनी बोईर सर, कुणाल बोईर सर इथे उपस्थित आहेत, चेक करण्यात येईल त्यांच्या माध्यमातून। आज खऱ्या अर्थानं तिन्ही ऑफिशियल अंपायर्स कुणालजी पेनकर KP या स्पर्धेचे ते देखील शिल्पकार आहेत आणि आज खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी जरूर करतात। त्याच दरम्यान तरुण डे सर आहेत, सध्याच्या घडीला आपण पाहतोय चर्चा असेल ते देखील अंपायर, आणि या दरम्यान सनी बोईर सर। नो बॉल आहे संपार सांगत असता, पूर्णपणे आपण पाहतोय तरुण डे सर आहेत, कुठल्याही प्रकारची चुकी त्यांच्या माध्यमातून होणार नाही आहे। दूध का दूध पाणी का पाणी 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालं। नो+1 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 38 या धावसंख्येवरती। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार, ऑन साइडला आपण पाहतोय उमेश पवार आहेत अलॉंग विथ कार्पेट फटका सजूला मिड विकेट रिजनमधून डीपमधून फिल्डर राहील, बॉलला फेकतील तोपर्यंत एकच धाव। आज खऱ्या अर्थानं कोळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचे चिरंजीव अर्थातच युवा नेतृत्व युवा समाजसेवक सन्माननीय ओंकारजी अरुण सुरवळ साहेब त्यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। यावेळेस आपण पाहतोय इथे फिल्डर धावतात, परंतु फंबल थोडेसे झाले, स्लिप झालेत आणि या 2 धावा जरूर पाहायला मिळतात। समीकरणमध्ये बदलाव, धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 41 या धावसंख्येवरती, 41 ऑन बोर्ड। 41 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात, 41 ऑन बोर्ड। येणारे आता 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे। बॅलन्स सामना आहे, काही घडू शकतो मित्रांनो, परंतु आपण जर पाहिलं तर जमेची बाजू थोडंसं वर्चस्व यावेळेस जय भवानी शिरगाव या संघाच्या वतीनं आहे। 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता। मोहन पाटील स्ट्राईक इनला बॅटर, यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आता इथे मात्र थोडासा कमबॅक होतोय, समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय। येणारे 8 बॉल आणि 9 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये। जर सामना जिंकायचा असेल गावदेवी खरवई संघाला तर अशीच गोलंदाजी करावी लागेल, परंतु बॅट मधून धावा येणं फार गरजेचे जय भवानी शिरगाव संघाच्या वतीनं। समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय। याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आतिजी बैकर साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यस साहेब, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या। पुन्हा एकदा पाहावं लागेल, लाईन पाहावी लागेल आणि यस यावेळेस आपण पाहतो काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, नंबर सिग्नल काय। याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सनीजी सोनवणे साहेब त्यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। यॉकलिनचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय, डीप मधून फिल्डर आले, दुसऱ्या धावेचा कॉल नाही आहे, एकच धाव मिळेल, सिंगल कंप्लीट झाले। आतिश बैकर साहेब आणि त्याच दरम्यान सनी सोनवणे साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या दरम्यान आपण पाहतोय जितेजी लिये यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पूर्णपणे या स्पर्धेमध्ये त्यांचं लक्ष असतं, पूर्णपणे आपण जर पाहिलं तर विचारमक्षा होत असते प्रत्येक टीमवरती, तदनंतर पाहुण्यांची देखील काळजी घेण्यात येते त्यांच्या माध्यमातून। 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये। 7 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल हे समीकरण उर्वरित आपल्याला पाहायला मिळतो है। 6 गेंदे 7 रनों की जरूरत, बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ, बढ़िया मुकाबला। एक बनाम फाइट करते हुए टीम गावदेवी खरवई, दूसरे बनाम फाइट करते हुए जय भवानी शिरगांव, कौन जीतेगा ये मैच, बहुत ही बेहतरीन मैच। 6 गेंदे शेष और 7 रनों की जरूरत, 7 टू विन फ्रॉम 6 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे, परंतु मेहनत करावी लागेल गावदेवी खरवई संघाला, कारण की सामना जिंकायचा असेल तर, आणि पाठमधून धावा येणं फार गरजेचे आहेत मोहन पाटीलच्या। 6 बॉल 7 धावेची आवश्यकता अजूनही। यावेळेस आपण पाहतोय या मॅचचं रिझल्ट, मॅचचं उत्तर
अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश आले बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. महत्वपूर्ण ओव्हर आहे. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. मेहनत पराकाष्ठा करावी लागेल. दोन्ही टीमला 4 अक्षराची मेहनत मैदानावरती करावी लागेल. अजूनही हा प्रेशराईज आहे दोन्ही संघ आपण पाहतोय. सांगता येणार नाही कुठल्या बाजूने ही मॅच झुकते. 6 बॉल 7 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि यावेळेस डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. समीकरण चेंज होतोय. पलटवार करेल का टीम गावदेवी खरवई संघ. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मेहनत करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावलं ना तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण जिंकेला सामना काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला खरवई तर दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. 5 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव जरूर आहे आणि एका धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतोय. येणारे 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 6 मोर टू विन फ्रॉम 4 बॉल हे समीकरण आहे. 4 गेंदे शेष और 6 रनों की जरूरत. शिरगाव का खरवई कोण जिंकेली मॅच हाय व्होल्टेज सामना आहे. अजूनही यावेळेस आपण पाहतोय उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथून जर बॉल डॉट आला तर कहाणी ट्विस्ट पाहायला मिळेल, परंतु इथे जर धावा आल्या एका बाजूला मॅच मात्र झुकणार आहे. 4 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. उमेश पवार स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषिकेश आपण पाहतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. थोडेसे फंबल झालेत आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं समीकरण मध्ये चेंज. याच दरम्यान आपण पाहतोय सचिनजी मोरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान आपण पाहतोय श्री भोईर त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चॉकलेट बॉय ऑफ बदलापूर म्हणजे अशी ओळख आहे. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवलाय. थोडेसे फंबल झालेत आणि एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळतात. धाव फलकातून पोहोचले 47. समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला जय भवानी शिरगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी खरवई या संघ. दोन्ही संघाच्या माध्यमातून जर विचार केला चांगली मॅच आहे. चांगला बॅटल पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर आहे. काटा किर्र अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 गेंदे शेष 3 रनों की जरूरत. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉल वरती पूर्णपणे मॅच डिपेंडेंट आहे. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. बॉल तयार ऋषिकेश. ओहो कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. मोहन पाटील होते. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय मॅच आहे. जसं आपण पाहतो 1 धावेला किती महत्व ही मॅच मात्र सांगते. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. काटेकी टक्कर आहे. जसं आपण पाहतो इलेक्शन मध्ये 1 मताला, परीक्षेत 1 गुणाला आणि क्रिकेटमध्ये 1 धावेला किती महत्व आहे ही मॅच मात्र सांगून जाते. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर है. कौन बने लिया माचा सिकंदर. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कौन बने लिया माचा सिकंदर. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काटाकीर अशी बाच आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. असेल खरवे संघ, वेळ घेऊ नका. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. क्या बात आहे. काय मॅच होते. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच अशी झाली तर शेवटची मॅच कशी होईल. या दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काल देखील इथे उपस्थित होते या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय कालिदाजी देशमुख साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत है। एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये। क्या मॅच है, एक बॉल एक धावेची गरज। असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो। एक बॉल आणि एक धावेची आवश्यकता आहे। शिरगाव का खरवई कोण जिंकेल मॅच? ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। एक बॉल एक धावेची आवश्यकता। या स्लोप केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहे जज करतात आणि यस सामना जिंकलाय गावदेवी खरवई संघाने। काय मॅच है, क्या बात है, लाजवाब। तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है। अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। सामना जिंकलाय गावदेवी खरवई या संघाने। हडलक टीम शिरगाव संघ। तर यस आपण पाहतोय अक्षयजी गायकवाड, त्या दरम्यान जीवनजी बोईर आणि ऋतिकजी पाटील यांचं देखील आगमन झालंय। ओमकार सुरवळ आपण या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचे चिरंजीव ओमकार सुरवळ इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याच दरम्यान त्यांचे सहकारी आपण पाहतोय अक्षय गायकवाड, ऋतिक पाटील, जीवन भोईर यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। त्याच दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय कालिदासजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम साहेब। आणि यस मॅन ऑफ द मॅच याच दरम्यान आपण पाहतोय सत्यजित देशमुख साहेब, ते देखील त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। आणि त्याच दरम्यान राजूजी पातकर साहेब, त्यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम साहेब। यस मॅन ऑफ द मॅच किताब इथे देण्यात येईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय शेवटच्या षटक ज्यांनी टाकलंय आणि 6 बॉल जिथे स्थिती होती टीमसाठी 6 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड करायच्या होत्या, त्या 7 धावा त्यांनी डिफेंड केल्यात। तोच खेळाडू अर्थातच ऋषिकेश